आपण पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। पदभार स्वीकारताच एपीआय कुणाल सूर्यवंशी यांचा धडाका, अवैध वाळू वाहतुकीवर 7,56,000ची कारवाई। प्रतिनिधी असलम शेख। कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्याचे नव्याने पदभार स्वीकारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांनी अवैध धंद्याविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे। सावरगाव परिसरात अवैध वाळू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पिशोर पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी नाकाबंदी करून एक ट्रॅक्टर ट्रॉली अडवून तपासणी केली। तपासणी दरम्यान वाहनामध्ये अंदाजे 1 ब्रास वाळू आढळून आली। संबंधिताकडे वाळू वाहतुकीसाठी कोणतीही वैध परवानगी नसल्याचं निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अंदाजे 7,56,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये वाळू स्वराज्य 744 ST ट्रॅक्टर आणि ट्रॉलीचा समावेश आहे। या प्रकरणी संबंधित व्यक्ती विरुद्ध भारतीय न्याय संहिता अर्थात BNS कलम 303(2) तसेच गौण खनिज अधिनियमातील विविध कलमान्वये पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून या परिसरात धडक कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे। पुढील तपास बीड अंमलदार संजय दराडे हे एपीआय कुणाल सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत। कन्नड तालुक्यातील पिशोर गावात पाणी टंचाईच्या प्रश्नावर ग्रामस्थांचा संताप उफाळून आलाय। वार्ड क्रमांक 2 मध्ये गेल्या 13 ते 14 दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावून निषेध आंदोलन केले। प्रतिनिधी असलम शेख। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अनेक दिवसांपासून नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागते। याबाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। दरम्यान ग्रामविकास अधिकाऱ्यांनी डीपी जळाल्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सांगत दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने टप्प्याटप्प्याने पाणी पुरवठा सुरू करण्यात येत असल्याचं स्पष्ट केलंय। मात्र प्रशासनाच्या स्पष्टीकरणावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत नियमित पाणी पुरवठा सुरू होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिलाय। आज तुम्ही जे यांना ग्रामपंचायतीला जे कुलूप लावलेले आहे हे कशामुळे लावलेलं आहे? 10 ते 15 तुमची काय समस्या आहे? नळाला पाणी येत नाहीये आणि गावामध्ये अजून बऱ्याचशा नागरिक समस्या आहेत, जेणेकरून आम्ही फार त्रस्त झालो आणि नळाला पाणी नसल्यामुळे आम्ही आज ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावली आहे। तर पाणी किती दिवसापासून नाही तुम्हाला? कमीत कमी 12 ते 15 दिवस झाले। तर तुम्ही यांना तुम्ही सांगितलं होतं का? काय तक्रार दिली होती का तुम्ही? सांगितलं होतं, कर्मचारी एकही कर्मचारी फोन उचलायला तयार नाही। बरं, तर हे पाण्याची समस्या जी आहे तुमची तर हे पूर्ण गावामध्ये आहे का फक्त वार्ड क्रमांक 2 मध्येच आहे? बाकी गावामध्ये पाणी सुरळीत आहे। फक्त वार्ड क्रमांक 2 अल्बा गल्ली असेल किंवा जाधव गल्ली असेल किंवा वडरवाडा झोपडपट्टी आहे, ह्या वार्ड क्रमांक 2 वर जास्त करून पाणी नाहीये, पाणीच नाहीये आम्हाला। बरं बरं, तर पुढची काय आता तुम्हाला ते प्रशासनाला काय द्यायची आहे? जोपर्यंत आमच्या नळाला पाणी येणार नाही तोपर्यंत मी म्हणजे आम्ही कुलूप उघडणार नाही। बरं, ओके।